हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आपण बघूया काकडीचं फेशियल। काकडी फेशियल कसं करायचं। काकडी ही उन्हाळ्यासाठी खूप छान असते। उन्हाळ्यात तिचा वापर खूप छान असतो आणि काकडीमध्ये भरपूर विटॅमिन्स वगैरे असतात, ते आपल्या स्किनसाठी फार उपयुक्त किंवा फायदेशीर असतात। काकडीचं फेशियल कसं करायचं। काकडी फेशियल करण्यासाठी पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग, दुसरी स्क्रबिंग, तिसरी मसाजिंग आणि चौथं फेस पॅक। चला आपण आपलं काकडीचं फेशियल सुरुवात करूया। काकडी फेशियल सुरुवात करण्याआधी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला छान वाटलं असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एक काकडी घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि मिक्सर जारमध्ये त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्या। पहिली स्टेप आपली आहे क्लिन्झिंग। क्लिन्झिंग करण्यासाठी आपल्याला 1 चम्मच काकडीचा पेस्ट, त्याच्यात 1 चम्मच रॉ मिल्क आणि थोडं हनी हे मिक्स करून आपल्याला आपल्या स्किनवर क्लिन्झिंग करून घ्यायची आहे। चला आपण आपली क्लिन्झिंग करून घेऊया। 1 वाटी 1 चम्मच काकडी पेस्ट, रॉ मिल्क, हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या काकडीमध्ये भरपूर विटॅमिन्स असतात, ते आपल्या स्किनसाठी खूप छान असते। रॉ मिल्क आपल्या स्किनला सॉफ्ट आणि क्लीन बनवत असते। त्याचप्रमाणे हनी हे आपली स्किन टाईट, व्हाईट आणि ग्लोईंग करण्यास मदत करत असते। ह्या तिन्ही वस्तू ज्या आपण मिक्स केल्या आहेत त्या आपल्या स्किनसाठी खूप छान आहे। याने आपण आपला स्किन क्लीन करून घेऊया। क्लीन करण्याआधी पहिली स्टेप जी असते क्लिन्झिंग करण्याच्या पहिले तुम्ही आपला फेस वॉश करून घ्या आणि फेस वॉश केल्यानंतर ही पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग करायची आहे। चला आपण करून घेऊया। अप्लाय करून क्लीन करून घ्या, आपली स्किन ना क्लीन करून घ्या 2 मिनिटं आणि डोळ्याजवळ विसरू नका। जे डोळ्याचे डार्क सर्कल असतात ना, ते काकडीने भरपूर प्रमाणात कमी होत असतात, म्हणून डोळ्याजवळ छानपैकी मसाज करून घ्या। क्लिन्झिंग झाला 2 मिनिटं मसाज केल्यानंतर आपल्याला एक कॉटन घ्यायचं आणि कॉटननी आपला स्किन पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे। आपण फेस वॉश केला असला तरी आपल्या स्किनवर काही डर्ट वगैरे जे असते ते क्लिन्झिंगनी क्लीन होऊन जात असतं। आपली पहिली स्टेप झालेली आहे क्लिन्झिंग।
आता दुसरी स्टेप आहे. दुसरी स्टेप करायची आहे स्क्रबिंग. स्क्रबिंग कशी करायची? स्क्रबिंग करण्यासाठी आपल्याला लागेल काकडीचा 1 चम्मच पेस्ट आणि त्यात 1 चम्मच कॉफी पावडर. कॉफी पावडर आपल्या घरी अवेलेबल असतो आणि ह्या 2 वस्तूंनी आपल्याला स्किनवर स्क्रब करून घ्यायची आहे. चला आपण आता स्क्रब करून घेऊया. काकडीचा 1 चम्मच पेस्ट, कॉफी पावडर हे छानपैकी मिक्स करून घ्या. कॉफी आपल्या स्किनसाठी खूप छान असते. ते आपल्या स्किनला ग्लोईंग बनवत असते, आपली स्किन ब्राईट बनवत असते, आपली डेड स्किन आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्यास मदत करत असते. स्क्रबिंगची ही स्टेप म्हणजे आपले ब्लॅक हेड्स रिमूव्ह करणार, आपले व्हाईट हेड्स रिमूव्ह करणार आणि आपली जे डेड स्किन असते ते रिमूव्ह करण्यास हे भरपूर प्रमाणात मदत करत असते. आणि काकडी तर आपल्याला काकडी आणि उन्हीचा जो काळपटपणा वगैरे जो पडलेला असतो ते काकडी आपलं कमी करण्यास मदत करत असते. म्हणून आता आपण ही स्टेप करून घेऊया. चला, मी छानपैकी मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला स्क्रब करायचं आहे. तीन मिनिटपर्यंत तरी तुम्ही छानपैकी स्क्रब करून घ्या. डोळ्याजवळ आपला स्क्रबिंग कंप्लीट झालेला आहे. आता मी फेस वॉश करून येत आहे साध्या पाण्याने. साध्या आणि नॉर्मल पाण्याने आपल्याला फेस वॉश करायचा आहे. मी फेस वॉश करून आलेली आहे. आता आपली आहे तिसरी स्टेप मसाजिंग. मसाजिंगसाठी क्रीम तयार कसं करायचं? मसाजिंगसाठी तुम्हाला लागेल 1 चम्मच ॲलोवेरा जेल, 1 चम्मच काकडीचा पेस्ट आणि विटॅमिन ई कॅप्सूल 1 आणि थोडा लेमन ज्यूस. जर तुम्हाला सूट होत असेल तर लेमन ज्यूस घाला. आणि हे चारही आपण जे तयार करत आहोत ना मसाजिंग क्रीम, ते आपल्या स्किनसाठी खूप छान आहे. जे तुम्ही मार्केटमधून क्रीम वगैरे आणता, फेशियल किट आणता, त्यात जी क्रीम असते जी वर्क करते ना त्याचप्रमाणे ही क्रीमसुद्धा आपल्या स्किनवर छान वर्क करत असते आणि आपल्याला आपल्या स्किनवर खूप खूप इफेक्टिव्ह असते. म्हणून चला आपण आपल्या स्किनवर मसाज करून घेऊया. मसाज क्रीम तयार करण्यासाठी 1 चम्मच काकडीचा पेस्ट, ॲलोवेरा जेल, लेमन ज्यूस, विटॅमिन ई कॅप्सूल, आपण आता मसाज करून घेऊया. पूर्ण क्रीम आपल्या स्किनवरती अप्लाय करून घ्या. क्रीम ठेवायची नाही आहे, कारण जितकी क्रीम आपल्या स्किनवर तुम्ही यूज कराल तितकं तुम्हाला त्याचे फायदे मिळतील.
तुम्हाला 10 मिनटं तरीही मसाज करून घ्यायची आहे. मसाज केल्याचे भरपूर फायदे असतात, त्यासाठी तुम्ही 10 मिनटं तरी मसाज करून घ्या. मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन होत असते, आपली स्किन टाईट राहते, ग्लोईंग येते, आपली स्किन ब्राईट येते. डोळ्याला विसरू नका, कारण काकडी ही आपल्या डोळ्यासाठी, आईसाठी खूप खूप छान आहे. दहा मिनटं मसाज झाल्यानंतर आपल्याला स्किन म्हणजे फेस वॉश करायचा नाही आहे, यावरतीच आपल्याला पॅक यूज करून घ्यायचा आहे. कारण आपण यात घातलं आहे काकडीचं पेस्ट, विटॅमिन ए कॅप्सूल, ॲलोवेरा जेल. याचे फायदे आपण वॉश करण्यापेक्षा जर आपण यावरच आपला फेस पॅक यूज केला तर तो अर्धा तास पुन्हा आपल्या स्किनवरती त्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणून आपण अशा स्किनवर म्हणजे बिना फेस वॉश केल्याने किंवा नॉर्मल पाण्याने सुद्धा फेस वॉश करायचा नाही. आपल्याला सरळ फेस पॅक तयार करून घ्यायचा आणि फेस पॅक यूज करून घ्यायचा आहे. चला आपण फेस पॅक तयार करून घेऊया. मुलतानी मिट्टी, काकडीचा पेस्ट 1 चम्मच, थोडं बेसन घाला त्यात 1/2 चम्मच, आणि हे छानपैकी मिक्स करून घ्या. जाड लेयर तुम्ही आपल्या स्किनवरती लावून घ्या. ह्या प्रकारे जाड लेयर तुम्ही आपल्या स्किनवरती अप्लाय करून घ्या आणि तुम्हाला हे फेस पॅक अर्धा तास 25 मिनटं आपल्या स्किनवरती ठेवायचं आहे. संपूर्ण ड्राय होतपर्यंत आपल्या स्किनवरती ठेवायचं आहे. तोपर्यंत तुम्ही रेस्ट करा आणि ड्राय झाल्यानंतर आपण हे वॉश करून घ्यायचं आहे साध्या आणि नॉर्मल पाण्याने. मुलतानी मिट्टी ही आपली स्किन टाईट ग्लोईंग करण्यास मदत करते. तसेच काकडीसुद्धा उन्हीचा काळपटपणा वगैरे कमी करण्यास मदत करत असते. आणि बेसन हे नॅचरल क्लिन्झिंग आहे, ते आपली स्किन क्लीन करत असते आणि ग्लोईंग करत असते. पॅक ह्या प्रकारे ड्राय झाल्यानंतर आपल्याला तो ह्या प्रकारे स्क्रब केल्यासारखं काढून घ्यायचा आहे. तुमचा पॅक जर पूर्ण ड्राय झालेला असेल तर थोडं दूध घ्या हातावरती आणि दुधाने तो पॅक ओला करून घ्या आणि त्यानंतर ह्या प्रकारे काढून घ्या. मी फेस वॉश करून आलेली आहे, तुम्ही बघू शकता. असं बघण्यापेक्षा जर तुम्ही स्वतः आपल्या स्किनवरती हे फेशियल ट्राय करून बघत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे दिसतील.
म्हणून हप्त्यातून एकदा तरी तुम्ही हे फेशियल ट्राय करून बघा आणि तुम्ही फरक आपल्या फेसवरती तुम्ही बघू शकता. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.